सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉक्टर R.A. भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दृष्टिदान दिन साजरा करण्यात येतो। जागतिक दृष्टी दिनानिमित्त अलिबागेत नेत्रदान जनजागृती रॅली काढण्यात आली। दरवर्षी समाज जागृतीने या दृष्टिदान चळवळीला प्रोत्साहन दिले जाते। मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ आहे। नेत्रदानाचा संकल्प करा, मृत्युंजय बना, आपल्या डोळ्यांनी एखाद्या जगाचे सौंदर्य बघू द्या, ही जनजागृती यावेळी करण्यात आली। यावेळी नेत्रदान सर्वश्रेष्ठ दान असल्याचे नारे देत नेत्रदान जनजागृती व प्रबोधन करण्यासाठी अलिबाग शहरातून रॅली काढण्यात आली। या रॅलीत अलिबाग लायन्स क्लब अंतर्गत अलिबाग डायमंड, अलिबाग नागाव, अलिबाग शिबाग, अलिबाग मांडवा लायन्सचे पदाधिकारी, माणुसकी प्रतिष्ठान, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आदींसह बहुसंख्य आदिवासी संघटना पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला। यावेळी लायन्स क्लबच्या अध्यक्षा डॉक्टर गौरी म्हात्रे तसेच अन्य लायन्स पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रेष्ठ दान नेत्रदान, दानात दान नेत्रदान, सर्वांनी करूया नेत्रदान, संकल्प करूया नेत्रदान, आपण करूया नेत्रदान, सर्वांना सांगूया नेत्रदान, मरणोत्तर करा नेत्रदान, नेत्रदान, नेत्रदान श्रेष्ठ दान, नेत्रदान श्रेष्ठ दान, आम्ही करतो नेत्रदान, तुम्ही करा नेत्रदान, सर्वांनी करू नेत्रदान, मरावे परी नेत्ररूपी उरावे, आम्ही करू नेत्रदान, तुम्ही करा नेत्रदान, सगळ्यांनी करा नेत्रदान, 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 नेत्रदान। लायन्स क्लब अलिबाग गेली 50 वर्ष अलिबाग परिसरात विविध उपक्रमांच्या माध्यमातून काम करत आली आहे। गेल्या 5-6 वर्षापूर्वी आम्ही एक वेगळी संस्था चालू केली आहे, लायन्स हेल्थ फाउंडेशन, ज्याच्या माध्यमातून आम्ही एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बांधत आहोत, जे 7 मजली हॉस्पिटल असणार आहे, ज्याच्यात डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल असेल, कॅथलॅब असेल, ऑर्थोपेडिक असेल, सर्व प्रकारच्या सुविधा असतील। मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अलिबाग परिसरात एकमेव असणार आहे आणि हे हॉस्पिटल आपल्या कनकेश्वर फाटा, चोंडी कनकेश्वर फाटाच्या मध्ये असणार आहे, ज्याची कन्स्ट्रक्शन इमारत जवळपास पूर्ण होत आली आहे। याच्यासाठी डॉक्टर, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर आपले मुंबईतून येणार, विविध परिसरातून येणार आणि ज्या मेडिकल सुविधा आपल्या परिसरात उपलब्ध नाही आहेत, त्या सर्व मेडिकल सुविधा आम्ही अलिबागमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत। डोळ्यांचं अद्ययावत हॉस्पिटल आमचं ऑलरेडी चालू आहे, तेही आम्ही तिथेच शिफ्ट करणार आहोत आणि जे हॉस्पिटल इमारत आता पूर्ण होऊन या वर्षात चालू करण्याचा आमचा मानस आहे। आणि आज आमचे जवळ 5-6 क्लब मिळून आम्ही आज रॅली काढली होती नेत्रदान श्रेष्ठ दान याबद्दल। त्यात सगळे सहभागी झाले होते, ते आमच्या सगळ्या क्लबचं मी आभार मानतो त्यांचे, ते आमच्या सहभागी झाले। तसे आदिवासी लोक पण आज आले होते इथे आणि सिव्हिल हॉस्पिटलचे पण नर्स वगैरे इथं आमच्या सामील झाल्या होत्या। त्या सगळ्यांमुळे आज गावात आम्ही फेरी मारली आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आम्हाला, त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो। आमच्या हेल्थ फाउंडेशन लायन्सचं आम्ही मोठं हॉस्पिटल कनकेश्वर फाट्यावर आम्ही उभारत आहोत, त्याचे पण 7 मजले झालेले आहेत आणि सगळं आम्ही एकत्र म्हणजे जे दृष्टिदा आमचा हॉस्पिटल आहे, कॅटरॅक्टचं ऑपरेशन वगैरे ते आम्ही त्या हॉस्पिटलला करणार आहोत आणि बाकीचं जिल्ह्यामध्ये 1 नंबर हॉस्पिटल होणार असा आमचा प्रयत्न चालू आहे। आमचा लायन्स क्लब ऑफ अलिबाग डायमंड हा केवळ महिलांचाच संस्था आहे आणि अलिबाग परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रमांमध्ये आमचा हिरिरीने भाग असतो। साईट फर्स्ट ही लायन्स इंटरनॅशनलची सगळ्यात मोठी ॲक्टिव्हिटी आहे आणि आज 10 जून जागतिक दृष्टिदान दिवस म्हणून आपल्याला जसं मराठीत म्हटलं जातं की मरावे परी नेत्ररूपी उरावे, तर आज आपल्या देशामध्ये जेवढ्या अंध व्यक्ती आहेत त्यापेक्षा दृष्टिदान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे आणि त्याच्यामुळे कित्येक लोक हे नवीन जग किंवा जगातील वेगवेगळे रंग बघण्याच्या दृष्टीने निरर्थक ठरतात। तर त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा आमचा हा कयास आहे आणि म्हणूनच आज हा जागतिक दृष्टी दिनाच्या निमित्ताने अलिबागमध्ये जनजागृती रॅली काढून त्या दृष्टीने एक पाऊल टाकण्यासाठीचा आमचा हा एक
छोटासा प्रयत्न आहे, पण याच्या पुढे आम्ही आणखीन जास्तीत जास्त प्रयत्न करू, कारण आपल्या देशामध्ये जनजागृतीची जास्त गरज आहे. लोकांची दानत आहे, देण्याची इच्छा आहे, पण जनजागृतीमध्ये आपण कुठेतरी कमी पडतो आणि जे आपले धार्मिक रिच्युअल्स जे आहेत किंवा आपली जी काही संस्कृती आहे त्यानुसार कुठेतरी आपण या गोष्टींमध्ये कमी पडतो. तर त्या दृष्टीने आपल्याला खेडोपाड्यांमध्ये, आदिवासी वाड्यांमध्ये सुद्धा फिरून ही जनजागृती करणं गरजेचं आहे. आणि मुख्य भाग म्हणजे आजच्या रॅलीमध्ये आमचे जास्तीत जास्त आदिवासी बांधवसुद्धा आज इथे उपस्थित होते. तर त्या दृष्टीने आपण सगळे मिळून, आम्ही अलिबागमधले सगळे लायन्स क्लब मिळून या दृष्टीने नक्कीच प्रयत्न करणार आहोत की जास्तीत जास्त अंध व्यक्तींना त्याचा फायदा झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त नेत्रदानासाठी लोकांना उद्युक्त केलं पाहिजे. थँक्यू.